एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करेल त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. 17 ऑगस्ट ऐतिहासिक दिवस. राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या पुण्यभूमीत अमरावतीत आज राज्यस्तरीय समाजक्रांती पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला, सामाजिक कार्याला आणि प्रबोधन परंपरेला सलाम करणारा हा सोहळा अमरावतीच्या साई पॅलेस हॉटेलमध्ये थाटामाटात रंगला. BS बहुउद्देशीय संस्था अमरावती, श्री संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा आणि उपेक्षित नायक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यास नाशिकच्या 8 रत्नांचा सन्मान करण्यात आला. स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगे बाबा, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ आणि कबीर महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विदर्भाचा जागरूक नायक भूषण सरदार यांच्या अथक प्रयत्नातून हा सोहळा घडून आला. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबापासून अंध, दिव्यांग, विधवा, शोषित, वंचित घटकांपर्यंत न्याय पोहोचविण्यासाठी झटणाऱ्या या तरुण समाज नेत्याने अवघ्या 26व्या वर्षी समाजक्रांतीचा मशाल उंचावला आहे. आजच्या या अविस्मरणीय सोहळ्यात समाजरत्न क्रांती पुरस्काराने गौरविण्यात आलेले मान्यवर आहेत राजनंदिनी आहिरे, पत्रकार मनीषा मुथा, डॉक्टर श्याम जाधव, पत्रकार डॉक्टर संदीप काकड, पत्रकार रामचंद्र ताठे, प्रवीण जाधव, देविदास साळवे आणि पत्रकार रमेश गिरी. अमरावतीच्या भूमीतून झेपावलेला हा समाजक्रांतीचा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारा ठरेल यात शंका नाही. ब्रँड अमरावतीचा आणि गौरव महाराष्ट्राचा भूषण सरदार यांच्या या उपक्रमामुळे समाजाला नवी दिशा मिळणार आहे. आपली दुनियादारीसाठी डॉक्टर श्याम जाधव, अमरावती. आज अमरावती या ठिकाणी यश पॅलेस हॉटेल, BSF बहुउद्देशीय संस्था, उपेक्षित नायक न्यूज आणि संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचं आपण आयोजन केलेलं आहे. आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहतो, त्या ठिकाणी एखादा रिस्टार असते, एखादा कलाकार असतो, पण जवळपास या ठिकाणी आपण 50% सेलिब्रिटीज बोलावलेले आहेत. आज या ठिकाणी दिग्दर्शक अल्ताफ शेख सर यांच्या एका मोठ्या प्रोजेक्टचं हिंदी आणि मराठी चित्रपटाचं लॉन्चिंग होणार आहे, त्याचा बजेट 3 करोड आहे. त्यानंतर या ठिकाणी दिग्दर्शक एक प्यारेलाल शर्मा सर आहेत आणि प्रोड्युसर नानासाहेब बच्चाव आहेत. त्यांच्याही सावित्री कलियुगातील या मराठी चित्रपटाचं लॉन्चिंग होणार आहे. तो चित्रपट ऑल महाराष्ट्रात थिएटरवर दिसेल. तसेच हा पुरस्कार सोहळा अगदी भव्य दिव्य होणार आहे. काही वेळातच त्या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात होणार असून या पुरस्कार सोहळ्याचं अँकरिंग नाशिक येथील प्रसिद्ध निवेदिका अश्विनी सांगडे मॅडम करणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यासाठी मला सर्वात जास्त ज्यांनी सहकार्य केलं त्या वैशाली सोनवणे ताई या ठिकाणी आहेत, मुकुंद आव्हाड सर या ठिकाणी आहेत. सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.